सांगा तिसरा प्रश्न सांगा. सांगा तिसरा प्रश्न. 3x मायनस 5y बरोबर 16 कॉमा व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं काय, दोन समीकरण पाहिजेत. आहेत का? देतो. नंबर 1 नंबर 2 आहेत दोन समीकरण. दुसरी महत्वाची गोष्ट आहे सारखं पाहिजे काहीतरी. आहे का? इथं x च्या सोबत किती आहे? तिकडं x म्हणजे एकच आहे. x च्या सोबत काहीच नाही म्हणजे एक आहे, म्हणजे वेगळं आहे. इकडं y च्या सोबत, तिकडं y च्या सोबत, म्हणजे काय बी सारखं नाही. आणि सारखं नाही तर आता बघलो तर y चा सहगुणक सारखा करणं अवघड आहे का? इकडं y सोबत 5 आहे आणि तिकडं 3 आहे. 5 च्या पाड्यात 3 येईना आणि 3 च्या पाड्यात 5 येईना, म्हणून y चा सहगुणक सारखा करणं अवघड आहे. मग आपण x चा सहगुणक सारखा करू. जे सोपं आहे ते करू. मग आता या x च्या सोबत किती आहे? इथं किती आहे? मला तिथं किती आणावं लागेल? 3 आणावं लागेल. मग 1 ला किती न गुणल्याने 3 येते? मग लिहितो समीकरण कितीला? 2 ला तिकडच्याला गुणायचंय. समीकरण 2 ला 3 ने गुणून 3 कंसात x मायनस 3y बरोबर 8 कंस बंद. 3 न गुणतो 3 गुणिले x मायनस 3 त्रिक 9 बरोबर 8 त्रिक, याला देतो समीकरण नंबर 3. हे समीकरण नंबर 3 कोणत्या समीकरणाला गुणून आलं? मग हे गेलं कामात. ओके, राहिलं कोण मग? 3 आणि 1. याच्यामध्ये काही सारखं झालंय का? व्हायलाच पाहिजे. सारखं व्हावं म्हणून तर एवढी भानगड केली. बरोबर आहे? झालंय. काय सारखं झालंय? 3x 3x. या 3x च्या समोर काहीच नाही म्हणजे, या 3x च्या समोर काहीच नाही म्हणजे दोघांचे चिन्ह. मग समीकरणामध्ये सारख्याच चिन्ह सारखंच असेल तर काय करतात? करतो. मग समीकरण 3 व 1 ची वजाबाकी करून, है ना? वजाबाकी करताना मोठ्यातून छोटं काढावं लागते. मोठं कोण आहे? समीकरण 3. समीकरण 3 24 आहे म्हणून मोठा आहे. मग समीकरण 3 चा डावी बाजू आहे 3x मायनस 9y मायनस कंसात 3x मायनस कंस बंद बरोबर 24 मायनस 1 पर्यंत आलंय की 3x ला मायनस 9y ला मायनस न गुणतो. मायनस न गुणल्यानं चिन्ह बदलतात. बदलले का चिन्ह? कसं बदललं बघा. 3x च्या समोर काही नव्हतं म्हणजे प्लस होता, आता मायनस आलंय. 5y च्या समोर मायनस आहे, आता प्लस झाले. 24 मधून 16 गेले, 8 राहील. इथं x ला जवळ आणूत, y ला जवळ आणूत. म्हणजे इथं लिहू 3x मायनस 3x मायनस 9y प्लस 5y बरोबर आहे का? इथपर्यंत आलं. आता या 3x मधून हे 3x गेला म्हणजे कटला, 0 झाला. इथं तुम्ही काय केल्या? बेरीज केल्या असाल, वजाबाकी करावं लागते. का बरं? मायनसचा 9x आहे, प्लसचा 5y, मायनसचा 9y आहे आणि प्लसचा 5y आहे. आणि मी पहिल्या दिवशी लिहून दिलतो, सारखेच चिन्ह असतील तर बेरीज करा, वेगळे चिन्ह असतील तर वजाबाकी करा, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या म्हणलो होतो. मग आता दोघांची वजाबाकी करावं लागते कारण प्लस मायनस मायनस होते. मग 9 आणि 5 ची वजाबाकी झाली 4. कोणते 4? मायनसचं 4. मायनसचं कस काय?
मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागते. मायनसचं 4 वाय बरोबर किती? हा 4 तिकडे नेऊ, इकडं कोण राहील? मायनस वाय राहील बरोबर इकडं 8 भागिले 4 भागिले कसं काय? 4 एक 4 दोन्ही काय उरलं मग? मायनस वाय बरोबर 2. पण लक्ष द्या चलाला मायनस ठेवायचं राहीना, मग याचा मायनस त्याला देऊन टाकू, म्हणजे y बरोबर -2 म्हणता येईल. इकडच्याचा मायनस तिकडच्याला दिलं, कारण ते दोघं बरोबर असतात, सारखेच असतात. मग y बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, समीकरण 1 काय आहे? समीकरण 1 काय आहे? 3x - 5y बरोबर 16 आहे का? 3x - 5y बरोबर 16 आहे का? 3 ला x ला मायनस ला 5 ला y ला बोंब मारे हो. y ला y कस काय? y ची किंमत कळाली काय? गुणिले -2 बरोबर किती? समजलं? मग 3x ला इथं बघा मायनस ते बी गुणाकारात आलंय. इकडं लक्ष द्या, इथं नियम द्यालो. आता बघा मी कधी बी एक नाही मायनस प्लस 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 मायनस प्लस मायनस 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 प्लस प्लस असलं काय बी म्हणणार, मी नियम देतो, त्या नियमाचा विचार करायचा. गुणाकारात स्टार मारून दोन्ही संख्येचे चिन्ह वेगळे असतील तर उत्तर ओके ऋण म्हणजेच मायनस, ऋण म्हणजे मायनस मध्ये येते. लिहून घेऊ नका बे, लिहून घेऊ नका, पहिलं समजून घ्या, समजल्यावर लिहायची गरजच नाही. मध्ये येते. दोन्ही संख्येचे चिन्ह सारखेच असतील तर उत्तर धन म्हणजेच प्लस मध्ये येते. हे दोन नियम गुणाकाराला बसतात. कोणाला बसतात? दोन्ही संख्येमध्ये गुणाकार असताना हे असं लिहितात. आता बघा मी एक उदाहरण देतो. इथं -5 गुणिले -8 म्हणलं, दोघात काय आहे? गुणाकार आहे. मग काय करायचं? पहिलं गुणाकार करून घ्यायचा. 8 पंचे. आता राहिला प्रश्न या 40 ला चिन्ह कोणतं देऊ? तर आपण जर बेरीज वजाबाकी केल्या असत्या तर मोठ्याचं चिन्ह दिलं असतं. काय केल्या असत्या? तर बेरीज वजाबाकी केल्या असत्या तर मोठ्याचं चिन्ह दिलं असतं. पण आपण दोन संख्येचा काय केल्या? मग आता गुणाकाराचा नियम काय म्हणते? दोन्ही संख्येचे चिन्ह वेगळे असतील तर उत्तर ऋण मध्ये येते, दोन्ही संख्येचे चिन्ह सारखेच असतील तर उत्तर धन मध्ये येते. मग आता या दोघांचा गुणाकार केला आपण तर दोन्ही संख्येला बघायचं चिन्ह कसलं आहे, मग उत्तर धन मध्ये येते, म्हणजे प्लसचा 40 होते. समजलं? मग सर 8 मोठा आहे की? हो 8 मोठं राहू दे, मोठ्याला चिन्ह कसलं बी राहू दे, छोट्याला चिन्ह कसलं बी राहू दे, मला काही घेणं देणं नाही. गुणाकार करताना मोठ्या छोट्याचं मला घेणं देणं नाही. मी दोघांचं चिन्ह बघतो, सेम दिसलं तर प्लस मध्ये लिहितो, वेगळं दिसलं तर मायनस मध्ये लिहितो. आता उदाहरणार्थ मी म्हणलो -8 गुणिले 2, -8 गुणिले. आता बघा 8च्या समोर काय आहे? मायनस आहे. दोघांच्या मध्ये गुणाकार आहे, मग गुणाकार करतो पहिल्यांदा. 8 दोन्ही. समजलं? पण उत्तराला चिन्ह कोणतं देऊ हे मी ठरवणार. तुम्हाला वाटल -8 मोठा आहे म्हणून मायनस द्यालो काय की? नाही रे पोरा, मोठा आहे म्हणून देईन आलो.
नियम म्हणते दोन्ही संख्येचे चिन्ह वेगळे असतील तर उत्तर ऋण मध्ये येते. उत्तर कशामध्ये येते? मग या 8 ला मायनस आहे तर 2च्या समोर काहीच नाही म्हणजे मग चिन्ह वेगळं आहे. मग उत्तर काय येते? -16 येते. समजायला काही? तुम्हाला काय वाटले 8 मोठा आहे म्हणून मायनस दिलो की वेगळं चिन्ह आहे म्हणून मायनस दिलो? वेगळं चिन्ह आहे. म्हणजेच याचा अर्थ -2 गुणिले 8 असेल तर उत्तर काय येईल? 8 दोन्ही 16 येईल पहिलं. आता -2 आणि 8च्या समोर काही नाही म्हणजे दोघाचा काय केलो मी? गुणाकाराचा नियम काय म्हणते? वेगळे असतील तर चिन्ह मायनस मध्ये उत्तर येते. हे बघा, चिन्ह वेगळे असतील तर ऋण मध्ये उत्तर येते. मग सर आता 2 तर छोटा आहे की? अरे छोटं मोठं बघायचंच नाही मला. कधी नाही बघायचं? गुणाकाराच्या वेळेस. बेरीज वजाबाकीत बघावं लागते, गुणाकाराच्या वेळेस बघायचं नाही. मग आता इथं तेच घोळ आला आपल्याकडं. हे -5 आहे, हे -2 आहे. दोघाच्या मध्ये काय आहे? पहिलं मी या दोघाचा गुणाकार करून घेतो. 5 दुनी. आता राहिला प्रश्न या 10 ला प्लस देऊ की मायनस देऊ? कस काय? हा तिथं म्हणलंय बघा, गुणाकारात जर चिन्ह सारखे असतील तर उत्तर धन मध्ये येते म्हणजे प्लस मध्ये येते. मग याचा अर्थ हे प्लस राहते. समजलं? बरोबर किती मग? समजलं? हा प्लसचा 10 तिकडे नेतो, मायनसचा 10 होते. मग हे 3x बरोबर 16 मायनस, मग 3x बरोबर 16 मधून 10 गेलं 6. मग x बरोबर 6 भागिले 3. कस काय? 3 1 3 दोन्ही. x बरोबर y बरोबर -2, x बरोबर 2 आलं. आता मला तुम्ही सांगा तुमचा काय प्रॉब्लेम होता? कुठं थांबू लागलं गणित? हा तिथं मायनस दिले असाल तुम्ही, मग तिकडे जाऊन प्लस झाला असेल. मग 16 आणि 10 झाले असतील 26 आणि छेदाला नेल्या 3. मग म्हणाल्या कट ना आलंय. बरोबर आहे ना? आता मग लक्षात राहील काय? लक्षात राहील गुणाकारात चिन्ह सारखे असतील तर उत्तर धन मध्ये येते. कोण सांगाल र? प्लसचा 8 गुणिले प्लसचे 10 यांचा गुणाकार काय येईल? तर गुणाकार आहे 8 10 80 येईल. प्लसचा 80 की मायनसचा 80? कस काय हो? हा बघा, काही शिक्षक असं शिकवतात ऋण गुणिले ऋण बरोबर धन असं शिकवतात. मग विद्यार्थी म्हणते ऋण गुणिले ऋण बरोबर धन, मग धन गुणिले धन म्हणलं की ऋण म्हणते त्यानं. बरोबर की नाही रे? सर शिकतात ऋण गुणिले ऋण म्हणलं की धन, मग विद्यार्थ्याच्या डोसक्या बसते हा ऋण ऋण धन व्हाले, मग धन गुणिले धन म्हणलं की ऋण म्हणते. तसं नाही बे, धन गुणिले धन बी धनच होते, ऋण गुणिले ऋण बी धनच होते. म्हणजे नियम काय बसला? सारखे चिन्ह असतील तर उत्तर धन येते आणि वेगळे चिन्ह असतील तर मग मोठं राहू दे छोटं राहू दे. बस दोनच लक्षात ठेवा. 5 नियम गणिताचा मूळ बेसिक 5 पिल्लर आहेत. दोन्ही संख्येचे चिन्ह, बेरीज वजाबाकीचा नियम. बेरीज वजाबाकीच्या नियमामध्ये दोन्ही संख्येचे चिन्ह वेगळे असतील तर वजाबाकी होते. दोन्ही संख्येचे चिन्ह सारखे असतील तर बेरीज होते. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतात. किती नियम झाले? 3 नियम झाले. झाले का 3? 3. हे कशाचे 3 नियम आहेत? बेरीज वजाबाकीचे. गुणाकाराचे 2 नियम आहेत. गुणाकार करताना दोन्ही संख्येचे चिन्ह सारखे असतील तर उत्तर धन मध्ये येते आणि गुणाकार करताना दोन्ही संख्येचे चिन्ह वेगळे असतील तर उत्तर ऋण मध्ये येते. बस 5 नियम ज्याला पाठ झाले आणि ज्याला परफेक्ट वापरता आले त्याचा मूळ बेसिक गणिताचा पाया भक्कम झाला. या 5 पिल्लरवरच गणित थांबलेलं आहे. ओके, घ्या लिहून. सांगा चौथं गणित पटकन. कोणी सांग? 2y मायनस x बरोबर 0. हा 10x प्लस 15y बरोबर 105 आहे का? असं आता बघा
पहिल्यांदा काय बघणार आपण? पहिल्यांदा काय बघणार? दोन समीकरण दिलेत काय? पहिला नियम तोच, दोन समीकरण दिलेत काय? दिलेत. याला देऊ समीकरण नंबर 1, याला देऊ समीकरण नंबर 2. समजलं? आता बघू सारखं काही आहे का? इथं बघा वायच्या सोबत किती आहे? हिंग इथं बघतात आणि इथं बघतात. जर इथं 2 आहे, इथं 10 आहे. अरे इथं वायच्या सोबत 2 आहे, तिकडे वायलाच बघ काय आहे. तिकडे वायच्या सोबत काय सारखं आहे का? इथं एक्सच्या सोबत किती आहे? काहीच नाही, म्हणजे 1 आहे. इथं एक्सच्या सोबत किती आहे? आहे. मग आता मी बघतो की बाबा मी वाय सारखा करू की एक्स सारखा करू. वाय जर सारखा करतो म्हणलो तर या 2च्या जागी 15 आणावं लागते. किती आणावं लागते? पण 2च्या पाड्यात 15 येईना. म्हणून वाय सारखं करण्याच्या भानगडीत पडणार, वाय सारखं करण्याच्या भानगडीत पडणार, एक्स सारखा करण्याच्या भानगडीत पडतो. मग इकडं किती आहे? 10x आहे. इथं किती आहे? इथं 1x आहे. मग एक्सच्या सोबत आणू 10. मग एक्सच्या सोबत आत्ता किती आहे? 1 ला किती न गुणल्याने 10 येते? मग लिहू समीकरण 1 ला 10 ने गुणून, समजलं? 10 न गुणालो म्हणून 10 लिहितो. कोणाला गुणालो? समीकरण 1 ला. समीकरण 1 काय आहे? 2y मायनस x बरोबर 0. 10 न 2 ला गुणलं 10 दुनी y ला मायनस 10 गुणिले x बरोबर 10 0. 10 ने 0 ला गुणले असता उत्तर 0 येते. कोणत्याही संख्येला 0 ने गुणले असता उत्तर 0 येते. मग हे झालं समीकरण नंबर 3. समीकरण 1 वरून 3 काढले म्हणून 1 गेलं. आता कोणाकोणाला बघतो? समीकरण 3 आणि समीकरण 2 ला बघतो. समजलं? समीकरण 3 आणि समीकरण 2 ला बघतो. काय सारखं आहे? 10x 10x. तिथं 10x फर्स्टला आहे, इथं 2 नंबरला आहे. असू दे कुठं बी, आपल्याला काय दिन. मग जे सारखं आहे त्याचे चिन्ह बघावं लागतात. बघा इथं 10x च्या समोर काय आहे? इथं काय आहे? मायनस आहे. इथं काय आहे? काहीच नाही, म्हणजे चिन्ह वेगळे आहे. मग जेव्हा जे सारखं आहे त्याचे चिन्ह वेगळे असल्यानं काय करा म्हणलो होतो? बेरीज. म्हणजे समीकरण 2 आणि 3 ची काय करावं लागते? कस काय बेरीज करावं समजालंय? हा, समीकरण 2 व 3 ची बेरीज करून, बेरीज करताना सुद्धा मोठं ते पहिलं लिहितात. मग 105 मोठं की 0 मोठं? मग त्याचं काय आहे? 10x प्लस 15y प्लस कस काय? कंसात 20y मायनस 10x बरोबर तिकडचं 105 मायनस 0. प्लस करताना चिन्ह बदलत नाहीत. बदलतात का? मग इथं 10x ला 15y ला प्लस 20y ला मायनस 10x ला बरोबर 105 मधून 0 गेला. आता x जवळ घेऊ, y जवळ घेऊ. हे 10x इथलं, मग इथं आहे x मायनसचा 10x शिटा बदलालो शिटा, प्लसचा 15y प्लसचा 20y बरोबर 105. ह्या 10x मधून हा 10x गेला. हे 15y आणि 20y ची काय व्हावं? 35y बरोबर 105. बरोबर आहे. आता हे 35 भागाकाराला जाईल, म्हणजे y बरोबर 105 भागिले 35. सर 35 चा पाडा मला येईना. मला बी येईना सर, 35 चा येईना, पण मला
कसोट्या पाठाईत मुजीब सरनं शिकवले होते. 5ची कसोटी म्हणते ज्याच्या शेवटच्या स्थानी 5 हा अंक दिसेल त्याला 5 न भाग जाते. वरी बी शेवटी 5 दिसाले, खाली बी 5 दिसाले, 5 न कटून टाकू. हा येते रे, पण 35चा पाडा आहे ना आम्हाला. 5 7 5 दुनी 5 1 वरी आलं काय 21 भागिले 7. 7चा तर पाडा येते मला आता. 7 1 7 त्रिक y बरोबर 3. ही किंमत समीकरण किती मध्ये 1 मध्ये ठेवून समीकरण 1 काय हाय ऐसा क्यों. समीकरण 1 काय आहे बघतो. समीकरण 1 काय आहे 2y मायनस x बरोबर 0. 2y मायनस x बरोबर 0. 2 ला y ची किंमत माहित झालेली आहे किती 3 मायनस x बरोबर 3 दोन्ही प्लस 6 की मायनस 6 कस काय र. हा गुणाकारात चिन्ह सारखे असतील तर उत्तर प्लस मध्ये येते. मायनस x बरोबर 6 तिकडे नेऊ. 6 मायनसचा आहे की प्लसचा आहे र. तिथं मायनस दिसाले की हा ते x च होय, ते चिन्ह x च होय. मग हे मायनस x राहिला इकडं. इकडं 0 मायनस 6 झालं. 0 मायनस 6 म्हणजे 0 लिहिला नाही तरी जमते. मग मायनसचा x बरोबर मायनसचा 6. इकड़ का माइनस कट गया. इधर हो गया x बरोबर 6. असं करायचं होतं. केलं काय